रामनवमीचा उत्सव परभणी जिल्ह्यामध्ये मोठ्या उत्साहात साजरा होतो. म्हटलं चला आपणही रामनवमीच्या उत्साहामध्ये सहभागी होऊया आणि मग रामनवमीचा उत्सव पाहण्यासाठी मी गेलो तर बघितलं तर काय पहिल्यांदाच मला हत्ती डान्स करताना दिसला आणि मग हत्ती डान्स करतोय म्हणल्यावर कुतूहलानं बघायला लागलो की हा हत्ती नेमका म्हणजे माणसं हत्तीमध्ये आहेत हे तर माहितीच आहे. मग किती माणसं असतील आणि हा हत्ती एवढा मोठा तयार झालेला आहे आणि त्या हत्तीच्या समोरच संबळ आणि म्हणजे ताशा त्या ठिकाणी वाजत होता. संबळ आणि हलकी त्या ठिकाणी वाजताना पाहायला मिळाली आणि हलकीच्या तालावर हत्ती मस्त डोलत होता, मस्त डान्स करत होता. मग हत्तीचा तो डान्स बघितला आणि आजूबाजूला बघितलं तर सर्वच दृश्य म्हणजे जर बघितलं तर सर्वजण हत्तीकडे पाहतच राहिले होते. मग म्हटलं चला थोडं पुढं जाऊ द्या. पुढं गेल्यावर काय कर्नाटकामधला किंवा इकडे आपण आंध्र प्रदेशामध्ये गेल्यावर ज्या पद्धतीनं डान्स होतात, कथ्थक नृत्य आहे किंवा हा कांतारा म्हणता येईल. कारण कांतारा हा मूव्ही आपण सर्वांनी बघितला असेल. ते कांतारासारखंच या म्हणजे सर्व दृश्य आम्हाला पाहायला मिळाले आणि मग काय आम्ही म्हटलं चला थांबून यांच्यासमोर ते बघूया कसा डान्स करतात. मग त्या कांतारांचा डान्ससुद्धा आम्ही शूट करायला सुरुवात केली आणि मी विचार केला एवढं मोठं ओझं घेऊन हे कसं डान्स करत असतील. बापरे, एवढी मोठी मिरवणूक 4-5 तास यांना डान्स करायचा आहे, हे ओझं याचा विचार करतच राहिलो आम्ही. तसा विचार करत करत पुढं आलं की महादेव पार्वतीचा फोटो दिसला आणि समोर महादेवांच्या म्हणजे अर्धनारी नटेश्वराच्या रूपामध्ये ते एक कांतारासारखाच एक म्हणजे वेशभूषा केलेली दिसली आणि पुढे जर आलो तर एवढा भला मोठा नंदी आणि त्या नंदीवरती महादेव म्हणता येईल का मला म्हणजे महादेवच म्हणता येईल. कारण एक कवट्या हातामध्ये घेऊन त्रिशूल बाजूला आणि हे उंचची उंच बसलेले पाहायला मिळाले आणि त्याचबरोबर खाली जर बघितलं तर हे सर्व महादेवांचे राक्षसगणसुद्धा डान्स करताना दिसले आणि एकदमच माझ्यासमोर हे राक्षस आले. अरे बाप, मी दचकलो आणि मग म्हटलं यांचाही शूट घेऊ द्या आणि मग पुढे बघितलं की माणसासारखी माणसं दिसली. याचं कुतूहल वाटलं आणि ह्या सर्व जे रामनवमीचा उत्सव तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा.